सध्या संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये पावसाने मोठी दाणादाण उडवली आहे. यंदा मे आणि जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतीच्या दृष्टीने सुरुवात आशादायक वाटत होती. मात्र जुलै महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अचानक खंड घेतल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं. आता मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून मागील 2 ते 3 दिवसात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालाय. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात तर लोकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात स्विमिंग केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. यंदाचा पाऊस नेहमीच्या साच्यात बसत नाहीये. वेळापत्रक पूर्णपणे बिघडलं आहे. जेव्हा पाऊस यायला हवा होता तेव्हा तो आलाच नाही आणि जेव्हा हवामान थोडं स्थिर व्हायची अपेक्षा होती तेव्हा अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन पूरस्थिती उद्भवली आहे. आणि अनियमित आणि अतिपावसामुळे राज्यातील अनेक धरणं अगोदरच भरून वाहू लागले आहेत. काही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावं लागतंय. परिणामी अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा हा नेहमीचा पावसाअभावी त्रस्त राहिलेला भाग, परंतु यंदा विशेषतः मागील काही दिवसात मराठवाड्यात विक्रमी पाऊस पडला आहे. नांदेडमध्ये तब्बल 206 मिमी पावसाची नोंद असून लेंडी नदीला पूर अभूतपूर्व ठरला आहे. या पावसामुळे अनेक गावात पाणी शिरलं असून नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं आहे. सुमारे 200हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे, तर काही जणांचे प्राणही यामध्ये गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणीसह इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भ, पैनगंगे आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मध्य प्रदेश, खानदेश व सातपुडा भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तापी, पूर्णा या नद्यांनाही पूर ओसंडून वाहतो आहे. जळगावमधील तहनूर धरणातून तब्बल 2.25 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे, जेथून पावसाचा जोर लक्षात येतो. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर नेहमीप्रमाणे संततधार सुरू आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कोयना, कृष्णा, पंचगंगा, काळ, सावित्री, गड, वाशिष्ठी अशा अनेक नद्यांमध्ये प्रचंड पाणी असून अनेक धरणातून पाणी सोडलं जात आहे. या पावसामुळे दुसरीकडे शेतीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, केळी अशा अनेक पिकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून सुमारे 4 ते 5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय अनेक जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसानही प्रचंड झालं आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर या अतिवृष्टीमुळे मोठा आघात झाला आहे. यंदा चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात पावसाचा फटका अधिकच बसला. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ही शहरे राज्यात अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देतात, पण या पावसामुळे शहरांमधील नियोजनाची लतकर वेशीवर टांगली गेली आहेत. मुंबई तुंबली झालेली आहे, म्हणजे संपूर्ण शहर जलमय झालं. पुण्यातही रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक ठप्प झाली आणि नागरिक अडचणीत आले. ही परिस्थिती दरवर्षीच झाली आहे. आमचं सगळं वाटोळं होऊन गेले. पैसा, लेकरायचं सामान सगळं काही गेले. आमचं काहीच राहिलं नाही. मेल्यात गिनती आहे आमची. आम्हाला कोणी मदत करायला आलं नाही. आम्ही रस्त्यावर हाय बघा, भीक मागून खावं लागतंय आम्हाला. हसनाळ गावातील एका महिला सांगत होत्या. या महिलेसहित हसनाळमधील अनेकांचा संसार एका रात्रीत उघड्यावर पडला आहे. हे चित्र देशातील इतर राज्यांमध्येही दिसत आहे. कर्नाटक, गोवा, पंजाब, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही पावसाने थैमान घातलं आहे. हिमाचलमध्ये दर कोसळण्याच्या घटनांनी भीती वाढली आहे. 400हून अधिक रस्ते बंद आहेत. ओडिशातील भुवनेश्वर आणि इतर शहरांना पुराने वेढलं आहे. पंजाबमध्ये सतलज आणि बियासन नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांमध्ये अडकलेली स्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्येही पावसामुळे पर्यटक आणि जलजीवन विस्कळीत झालेलं आहे. रेल्वे, विमान, बस सेवा या तिन्ही वाहतूक सेवांवर परिणाम झाला आहे. प्रवासी अडकलेले असून दळणवळण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. हे सगळं फक्त पावसामुळे होत आहे का? तर नाही. यामध्ये मानवी अतिक्रमणाचाही मोठा वाटा आहे. डोंगर फोडणे, नद्यांचे प्रवाह बंद करणे, जंगलतोड, मोठे मोठे प्रकल्प, रस्त्यांची चुकीची कामं या सगळ्यामुळे नैसर्गिक रचना बिघडली आहे. निसर्गतज्ञांचं म्हणणं आहे की अशा अतिक्रमणामुळे ढगफुटी आणि पुराची तीव्रता वाढते. ग्लोबल वॉर्मिंग हे देखील यामागचं मुख्य कारण आहे.
जागतिक तापमानामुळे हवामान बदलतंय आणि त्यामुळे पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे। याचं प्रत्यंतर आपल्याला दरवर्षी येत आहे। या सगळ्या परिस्थितीवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, निसर्गावर अतिक्रमण करणं आपल्यालाच परवडणार नाही। सरकार आणि प्रशासन यांना यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। ढगफुटी, पूर, भूस्खलन यावर फक्त मदत जाहीर करून उपयोग नाही, तर अशा शाश्वत उपाययोजनांचा करावे लागणार आहे। शहरांचं आणि गावांचं नियोजन निसर्गाशी सुसंगत असावं लागेल, अन्यथा पुढील काळात परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे। बाकी या माहितीबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।